नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनिअर फैजल शेखजी. त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणजे त्यांनी आत्ताच या क्षेत्रात खरं तर मागच्या काही वर्षात पाऊल ठेवायला सुरुवात केलेली आहे. पण अतिशय चांगली सुरुवात त्यांची झालेली आहे. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर गप्पांना आपण अर्थातच सुरुवात अशी करूया, की तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती साधारणपणे? शाळा, कॉलेज, सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? तर कसा होता हा सगळा प्रवास? मी इथं जेडीसी बिटको शाळा आहे. हं, हं, हं. तिकडं मी 10वी पर्यंत शिकलो. ओके. 11th-12th मी सायन्समध्ये केली. माझे वडील जे होते ते कॉन्ट्रॅक्टर होते. हं. तर मला फक्त डिप्लोमा करायचं होतं. पण 12 नंतर मी इलिजिबल होतो डिग्रीसाठी. हं, हं. तरी वडिलांनी बोलले, "नाही, तू डिप्लोमा करून घे. 2 वर्षात आपण डिप्लोमा करून गव्हर्नमेंटचं लायसन काढून आपण कामं करू." ओके. मग मी 12th नंतर डिप्लोमा केलं. हं. जेएम सिटी पॉलिटेक्निक इथं नाशिकमध्येच आहे. तिकडं माझा डिप्लोमा झाला. 2015ला मी पास आउट झालो. तर डिप्लोमात मला डिस्टिंक्शन होतं. हं. मग वाह! वडील म्हणे, "का आता शिकतोय, अजून 2-3 वर्ष टाकून डिग्री करून घे." हं. मग मी भुजबळ नॉलेज सिटी इथून डिग्री केली. ओके. क्या बात! 2018ला तिकडून पास आउट झालो. वाह! मग पास झाल्यानंतर खरं तर सिव्हिल इंजिनिअरचा एक स्ट्रगल चालू होतो. ते म्हणजे बरोबर. पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुणाचा मिळणार? तर मग तो पुढचा स्ट्रगल कसा होता? कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केलीत आणि पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला? अ, जेव्हा मी 2018ला पास आउट झालो, हं. तेव्हा माझे वडिलांचे एक मित्र आहे, दीपक चांदे आणि हं. दिनेश चांदे. हं, हं, हं. तर दिनेश चांदे इथं मला जॉब भेटली. मी 2018ला ऑगस्टमध्ये जॉबला लागलो. बरोबर. म्हणजे मी 7-8 महिने मी जॉब केली. मग जॉब केल्यानंतर मला म्हणजे जॉब तर मला इंटरेस्ट नव्हतं, पण तरी एक ॲज हं. अ एक्सपिरियन्स मी जॉब केली. तरी मी जेव्हा डिप्लोमाला, डिग्रीला होतो ना, मी पप्पांच्या साईटवर जात राहत. म्हणजे मला साईटचा थोडाफार एक्सपिरियन्स होतो. मग 2019ला वडिलांनी एक मटेरियल सहित काम घेतलं. तर ते काम डायरेक्ट त्यांनी मला दिलं. मग तिथून माझी स्टार्ट सुरुवात झाली. झाली. क्या बात है! मग आता या क्षेत्रातल्या प्रश्नांकडे येऊया. अर्थातच तुम्ही जेव्हा साइटवर पहिल्यांदा पोहोचला असाल, तेव्हा बघितलं असेल अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये जास्त आहे. तर अशा लोकांबरोबर काम करताना तुम्ही कशी ती मॅनेज करता सगळी टीम? अनस्किल्ड लेबर म्हणजे जे आपले लेबर असतात, त्यांना हं. तर म्हणजे ते एक लेबर आहे. त्यांना जास्त याबद्दल काही माहीत नसतं. बरोबर. हं, तर हं. आपण साईटवर जेव्हा हं. काम करतो, हं, हं, तर हं. प्रत्येक त्यांच्या पाठीमागे राहून काम करून घ्यावं लागतं. बरोबर. म्हणजे लाईन आउट आपण हो. स्वतः करावं लागते. वळंबे जे कॉलमचे वळंबे किंवा बाउंडरी मारायची, फुटिंगची पोझिशन्स आहे, ते सर्व आपण स्वतः करावं लागतं. बरोबर. ते अनस्किल्ड लेबर करत नाही. नाही, अगदी बरोबर आहे. दुसरं आता तुम्ही रो हाऊस किंवा बंगलोजवर पण हं. काम केलेलं आहे. तर तेव्हा तुम्हाला असा कधी बजेटचा इश्यू जाणवतो का क्लायंटकडनं? की क्लायंट म्हणतो, "आता एवढ्यातच बसवून द्या हे सगळं 25,00,000त, 40,00,000त." आणि अशा वेळेला मग क्वालिटी पण तुम्हाला कशी तुम्ही मेंटेन करता? जेव्हा आपण कोणतं काम घेतो, हं. तर प्रत्येक जे ओनर असतात, प्रत्येक ते हं. म्हणतात कॉस्ट कमी पाहिजे हो, आम्हाला. हो. पण मी त्यांना हे सजेस्ट करतो का आर-सी-सी जे आहे त्याच्यात नो कॉम्प्रोमाईज. तुम्ही आर-सी-सी एकदम म्हणजे चांगलं करून घ्या. हं. कोणतंही आर-सी-सी डिझायनरचा स्टील डिझाइन घेऊन ते आर-सी-सी करा. बरोबर. बाकी जे तुमचं जसं बजेट आहे किंवा तुम्ही टाईल वर्कमध्ये कॉम्प्रोमाईज करू शकतात किंवा आपण जे दुसरं आपलं काम आहे, हं. लाईट फिटिंग असू द्या किंवा प्लास्टर आहे. तुम्हाला सांगतो मग खिडकी, दरवाजे जेवढे म्हणजे वेगळे येतात, त्याच्यात हं. आपण कॉम्प्रोमाईज करू शकतो. पण आर-सी-सी मध्ये कधी नाही. ओके, ओके. त्यामुळे कारण की त्याचीच लाईफ आपल्याला बेस्ट पाहिजे. बस पाहिजे. बरोबर आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे एक थोडा याच्यापेक्षा वेगळा. तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे? मेन तर आपले इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. रोड चांगले पाहिजे. हं, जेव्हा हं. आपण प्रवास करतो, हं, आता हं. नाशिक जिल्ह्यात बहुतेक रोडच सर्व खराब आहे. होय, होय. एक पाऊस पडला का म्हणजे 1 वर्ष जरी 6 महिने जरी झाले रोडला, तर तो फुटून जातो. बरोबर आहे. एक पावसानंतर कोणताही रोड चांगला राहत नाही. बरोबर आहे. पण मग रस्ते जर चांगले करायचे असतील, तर तुम्हाला काय वाटतं, की प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत? रस्ते चांगले करायला प्रशासनाने असे म्हणजे मेन जिडे-जिडे रस्ते नाहीये, तिकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. किंवा एक बजेट म्हणजे आता प्रशासन काय करतोय आपला, अ, कमी बजेटमध्ये हं. जास्त रोड बनवायचा हे चालू आहे. बरोबर. त्याच्यात काय होतं क्वालिटी मेंटेन होत नाही. हं, हं, हं. मग लवकर ते रस्ते खराब होतात. खराब होऊन बरोबर, बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता, की स्टील चांगलं आहे? त्याची सर्वात पहिले आपण बघतो की ड्युरेबिलिटी पाहिजे, त्याच्यात स्ट्रेंथ पाहिजे
आणि त्याची इलास्टिसिटी चांगली पाहिजे. जसं आता दुसरं जे आपण स्टील घेतो त्याच्यात कधी कधी ना ते वळत नाही. आता आमचे फिटर लोक काय सांगतात, रिंग सही मारी नाही जा रही है, ये नाही. पण त्यासाठी आपल्याला म्हणजे इलास्टिसिटी त्याच्यात पाहिजे. पाहिजे. बरोबर, बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलं होतं का कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? आता 4-5 वर्ष पूर्वापासून म्हणजे लास्ट 5 इयर पासून आम्ही आयकॉनच वापरतोय. ओके, ओके. तर मग आयकॉनचा कसा आहे अनुभव तुमचा? आयकॉनचा असं होतं, माझे एक मित्र आहे, त्यांनी स्टीलचा दुकान आहे त्यांचं. हं, हं. तर त्यांनी आयकॉन स्टील घेतलं, तर तेव्हापासून माझा आयकॉनच स्टील मी वापरतोय. पहिले आपण तर वापरलं दुसरं स्टील, बरोबर, बरोबर. पण मेन नेमकी आता तर सध्या आयकॉनच वापरताना आयकॉन एक चांगलं स्टील आहे. ओके, असं म्हणजे त्याच्यात आहे ना स्ट्रेंथ आहे, ओके. ड्युरेबिलिटी आहे हं, हं. आणि त्याची सर्व्हिस चांगली आहे बरोबर. सर्वात मेन. आतापर्यंत काम करताना कुठल्या प्रोजेक्टवर अशी कधी एखादी अडचण वगैरे जाणवली का? की काहीतरी अडचण आली, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का? आतापर्यंत अशी अडचण आली नाही, आली तर पप्पा सर्व हँडल करून घेतात. बरं, बरं. असं. मग त्यांच्यावर काम करताना दडपण येतं का त्यांची मदत होते वडिलांबरोबर? मदत देतात ते. ओके, ओके. पण असं कधी वाटत नाही, अरे त्यांचं नाव फार मोठं आहे, आपण पण तसंच नाव करायचंय, आपल्याला येत नाही त्याच्यातलं, असं कधी दडपण येत नाही? नाही, असं कधी नाही. बरं, ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर्स येतात, मित्र येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता जे नवीन पासआउट होतात ना, तर हं. नवीन पासआउट झाल्यावर मित्र लोक काय करतात, लक्ष देत नाही. अच्छा. तर माझं एक म्हणणं आहे का, तुम्ही जेव्हा साईटवर जॉबला जातात हं, हं. तेव्हा साईटवर चांगलं लक्ष द्या. हं, ही हं. फील्ड अशी एकदा तुम्ही तुमचं पॅशन जर झालं तर रोज साईटवर इंटरेस्टिंग इन्सिडेंट. वाह! क्या बात! सो हे होते इंजिनियर फैजल शेख आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पॅशन नाही तर पॅशन असेल तर या क्षेत्रात आहे असं म्हणतात. तर त्यामुळे जर तुमची पॅशन असेल, तुम्हाला आवड असेल, तर या क्षेत्रामध्ये, आणि जेव्हा एखाद्या माणसाला त्यातली आवड असेल, तेव्हा तो नक्कीच या क्षेत्रात चांगलं काम करतो. आणि असं काम केलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि आता माझ्या ते सुरुवात आहे जस्ट तुमची या Yes. प्रवासाला. त्यामुळे अशाच उत्तरोत्तर तुमच्याकडनं आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, पर्यायाने देशसेवा व्हावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.